नाशिक शहरातील दिव्यांगांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासंदर्भात तसेच राखीव आणि निधी खर्च करण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देण्यात आलं होतं। त्या पत्रास अनुसरून नाशिक महानगरपालिकेने दिनांक 11 मे रोजी 11 वाजता बैठक आयोजित केली असल्याचं लेखी पत्र पाठवून बैठकीस आमंत्रित केले होते। जेव्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी राजीव गांधी भवन मुख्यालय येथे आले असता बैठक रद्द झाल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं। तसेच अतिरिक्त आयुक्त व मनपा उपायुक्त समाज कल्याण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला आयोगाच्या बैठकीसाठी केल्याचे सांगण्यात आलं। दिव्यांग संघटनेची बैठक ही पूर्वनियोजित असतानाही मनपा अधिकारी हे हजर नसल्याने दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। मनपा दिव्यांग निधीमधून दिव्यांगांना दरमहा 3,000 ऐवजी 6,000 रुपये अनुदान देण्यात यावे। तसेच राखीव दिव्यांग निधी इतरत्र न वळवता तो दिव्यांगांसाठीच खर्च करण्यात यावा आदी मागणीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। दिव्यांगांकडे महानगरपालिकेचा बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक स्वरूपाचा असल्याची खंत दिव्यांगांनी व्यक्त केली। दिव्यांगांच्या मागण्या येत्या 15 दिवसात मान्य न झाल्यास मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। या प्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हा कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, हॉकर्स झोनचे अध्यक्ष वसंत ठाकूर, मुकबधीर जिल्हाध्यक्ष शोएब सिद्दीकी, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेश, शहराध्यक्ष सुभाष मुखार्जी, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कांगणे, उपशहर प्रमुख दीपक भोई आदीसह दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते। आज नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चौधरी साहेब यांनी शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना ज्या प्रहार संघटनेने त्यांना एक निवेदन दिलं होतं का दिव्यांग बांधवांच्या संदर्भात आम्हाला आपल्याशी चर्चा करायची आहे आणि जो काही वार्षिक निधी नाशिक महानगरपालिकेकडनं दिव्यांग बांधवांवर खर्च होतो आहे त्याची माहिती आम्हाला सर्वांना हवी होती आणि त्या संदर्भात मी त्यांना पत्र दिलं। याआधी त्यांनी एक मीटिंग लावली, तीही अशाच पद्धतीने टायमावर कॅन्सल केली आणि आज दिनांक 11 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता सर्व दिव्यांग बांधवांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये बोलून घेतलं आणि अचानक सर्व अधिकारी इथं फरार होऊन गेले, जेणेकरून त्यांना या दिव्यांग बांधवांशी घेणंच नाही। आज अनेक जण नाशिक रोड, मसरूळ, पंचवटी, सातपूर अनेक विविध भागातनं या ठिकाणी हे दिव्यांग बांधव आले आणि अधिकारी आता मोबाईल स्विच ऑफ करून बसले। सांगता का आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जंट मिटिंग लागली, जर कधी यांना अर्जंट मिटिंग होती तर या दिव्यांग बांधवांना यांनी कळवायचं होतं तर तुम्ही आज येऊ नका, तुम्ही पुढच्या तारखेला या। पण तसं न करता मोबाईल स्विच ऑफ करणं आणि वारंवार तारीख पे तारीख देणं हे यांनी बंद करावा, अन्यथा नाशिक महानगरपालिकेवर या प्रहार संघटनेच्या माध्यमातून आणि श्रमशक्ती कामगार संघटनेच्या माध्यमातून यांना पुढे या गेटमधनं सुद्धा बाहेर पडून देणार नाही सर्व दिव्यांग बांधव, हे यांनी आज लक्षात घ्यावं एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।